नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना ती भाषा शिकण्यासाठी सोपी होऊन जाईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 9th, सब्जेक्ट आहे संस्कृत, इयर आहे 2020 आणि 21, बोर्ड आहे महाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत चतुर्थः पाठः विद्यार्थमाला. ओके, विद्यार्थमाला म्हणजेच काय? विद्यार्थ ही जी रूपं आहेत तुम्हाला आता नवीन शिकायची आहेत, त्यांच्या क्रियापदांची ही एक माळ आहे. जसं की अव्ययमालामध्ये तुम्ही सगळी अव्यय बघितली होती, तसं विद्यार्थमालामध्ये तुम्ही विद्यार्थ ही जी क्रियापदं आहेत ती तुम्ही इथे बघणार आहात. त्यानंतर इथे कंठस्थीकरणार्थम लिहिलेलं आहे. याचा अर्थ असतो की ते तुम्हाला कंपल्सरी पाठांतरासाठी आहे. ओके, आता याचा अर्थ बघून घेऊया. सुभाषितानि संस्कृत भाषायाः वैशिष्ट्यपूर्णानि पद्यरत्नानि. म्हणजेच सुभाषितानि म्हणजे प्लुरल आहे, इथे अनेक वचन म्हणजेच बहुवचन संस्कृतमधलं. सो संस्कृत भाषेमधली जी सुभाषिते आहेत, म्हणजे ज्या संस्कृत भाषेतल्या कविता आहेत, त्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ओके, त्यांच्यामध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतात. पद्यरत्नानी, जणू काही ती कवितेची रत्नच आहेत. ओके, म्हणजे थोडं सुभाषित मालांबद्दल काय केलेलं आहे, तारीफ केलेली आहे, स्तुती केलेली आहे. सुभाषितानि अस्माकं मनः रंजयन्ति. सुभाषिते हे आपले मन रमवतात. रंजयती म्हणजे रमवतात. ओके, त्याच्यानंतर अस्माकं ज्ञानं वर्धयन्ति म्हणजे आपले ज्ञान वाढवतात. वर्धयन्ति म्हणजे वाढवणे. आता इथे सगळीकडे काय आहे, सुभाषितानी हे अनेक वचनात आहे, म्हणून इथे पण रंजयन्ति, वर्धयन्ति असे शब्द आलेले आहेत अनेक वचनांचे क्रियापद. कथम व्यवहारः करणीयः. व्यवहार म्हणजे आपल्याला कसे वागले पाहिजे. व्यवहार याचा अर्थ फक्त पैसा येत नाही. व्यवहार याचा व्यापक असा अर्थ येतो की आपल्याला कसं वागलं पाहिजे. हाऊ टू बिहेव. किम कर्तव्यम म्हणजे आपली काय कर्तव्य आहेत. आपण माणूस आहोत एक. ओके, तो माणसाची आपली काय कर्तव्य आहेत. आपण एका देशाचे नागरिक आहोत, आपली काय कर्तव्य आहेत. किमच न करणीयम आपल्याला काय नाही केले पाहिजे. ठीक आहे, जसं आपल्याला माहिती आहे व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. इति सम्यक बोधयन्ति. सम्यक म्हणजे हे तुम्हाला अगदी बरोबर सांगतात. बोधयन्ति म्हणजे याचा बोध करून देतात. कोण हे सगळं करतं, तर सुभाषित माला करतात. ठीक आहे, आपण सुद्धा आतापर्यंत 8वीत काही सुभाषित माला बघितलेली आहेत, 9वीत आपण काही सुभाषित माला बघतो. तर ह्या सुभाषित माला आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी शिकवत असतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पहिला आपला श्लोक आहे तो आपण बोलूया. सुखार्थी चेत्यजेत विद्याम, विद्यार्थी चेत्यजेत सुखम, सुखार्थिनः कुतो विद्या, कुतो विद्यार्थिनः सुखम. ओके, हा खाली त्याचा अन्वय दिलेला आहे आणि हा वरचा श्लोक आहे. अन्वय याचा अर्थ काय होतो की कविता नेहमी त्या कवितेची जी रचना असते ती वर खाली असते, अशी धड्यांसारखी सलग नसते. एक वाक्य संपल्यावर दुसरं वाक्य. कविता कशी असते, पहिला वाक्याचा डायरेक्टली शेवटच्या ओळीशी संबंध येतो. तर हा संबंध समजण्यासाठी तुम्हाला अन्वय दिलेला असतो. म्हणजे ह्या कवितेचा, ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे लाईन टू लाईन, तो त्यांनी अन्वय म्हणून खाली दिलेला असतो की ही मांडणी ॲक्च्युअलमध्ये गद्य रूपात अशी दिसते, जी तुम्हाला पद्य रूपात इथे दिसते. कळलं? तर भरपूर मुलांना कळत नसतं की हे ब्रॅकेटमध्ये दिले ते काय असतं, आणि जरी त्यांना माहिती असलं की त्याला अन्वय म्हणतात, पण अन्वय म्हणजे नक्की काय हे त्यांना माहीत नसतं. त्यासाठी अन्वय म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, सुखार्थी चेत त्यजेत विद्या. सुखार्थी याचा अर्थ होतो सुखी. ओके, सुखी माणूस. त्यजेत विद्या, त्यज याचा अर्थ होतो त्याग करणे. इथे संधी आहेत, त्यज आणि विद्याशी संधी झालेली आहे ते. सो त्यज म्हणजे त्याग करणे, विद्या म्हणजे अभ्यास. ओके, आणि चेत याचा अर्थ होतो जर.
ओके, हे काय आहे? अव्यय आहे. जर, तर आपण वापरतो ना मराठीत, तसं चेतचा अर्थ होतो जर. ओके, तर एवढ्या ओळीचा अर्थ बघूया आपण. ह्याचं बघा इथे अन्वय बघा कसं दिलंय. म्हणजे ह्या लोकांनी ही जी गोष्ट आहे ती खाली व्यवस्थित पद्धतीने म्हणजे संधी वगैरे विग्रह करून त्याने लिहिलेली असते. सुखार्थी चेत विद्याम तजेत, असं ॲक्च्युली जर हे आपण धड्यामध्ये लिहिलं तर ते ॲक्च्युली असं दिसतं. पहिल्या ओळीचा ह्या अर्थ होतो की जर तुम्हाला सुखार्थी म्हणजे जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, जर तुम्हाला सुखाची इच्छा असेल, तर त्यजेत विद्या, तर तुम्ही विद्येचा त्याग करा. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं वाक्य आहे की तुम्हाला सुखी व्हायचंय तर तुम्ही विद्या सोडून द्या. तर हे उपरोधिकपणाने बोललेलं आहे, म्हणजे हा टॉन्ट मारलेला आहे, हा टोमणा आहे. अक्षरशः तुम्हाला अर्थ नाही घ्यायचा आहे. म्हणजे आपण बोलतो ना, तुला एवढं जमणार नसेल ना तर तू सोडूनच दे, तशा पद्धतीने हे म्हटलेलं आहे. ठीक आहे. सुखार्थी म्हणजे जर तुम्ही म्हणाल की नाही मला सुख पाहिजे, तर तुम्ही सोडून द्या की तुम्हाला म्हणजे विद्या सोडून द्या. कारण पुढचं त्याची लिंक पुढच्या वाक्यात दिलेली आहे बघा. विद्यार्थी चेत त्यजेत सुखम. आणि जर तुम्हाला विद्या पाहिजे असेल, जर तुम्हाला नॉलेजेबल पर्सन बनायचं असेल, तर तुम्हाला सुख सोडलं पाहिजे. कारण सुख आणि विद्या हे दोन्ही एकाच वेळेला मिळत नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा ना, आता तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला विद्या पाहिजे, तुम्हाला जर अभ्यास नॉलेज तुम्हाला लर्न करायचं असेल, तर तुम्हाला सुख तुमची काही सोडावी लागतात. जसं की तुमचा टी व्ही बघण्याचा वेळ, तुमचा मोबाईलमध्ये गेम खेळण्याचा वेळ तुम्हाला सोडावा लागतो. जर तुम्ही सुखाचा त्याग केला तरच तुम्हाला विद्या मिळू शकते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सुखाचा त्याग, मला सुखी राहायचं आहे, मला भरपूर वेळ टी व्ही पाहायचा आहे, मला गेम खेळायचा आहे, मला फिरायला जायचं आहे, तर मग विद्या तुमच्याकडे येणारच नाही, कारण तुम्ही पुरेसा वेळ देतच नाही आहात तिथे. त्यामुळे ती गोष्ट सांगितली, जर तुम्हाला फक्त सुखी राहायचं आहे तर तुम्हाला विद्येचा त्याग करावा लागेल. आणि जर तुम्हाला विद्या मिळवायची असेल तर तुम्हाला सुखांचा त्याग करावा लागेल काही वेळेपुरता. ठीक आहे. दोन्ही गोष्ट असं होऊ नाही शकत की बाबा तुम्ही भरपूर खेळताय पण आणि अभ्यास पण तुमचा एकदम बरोबर चालतो, असं नाही होत. कुठल्या तरी गोष्टीला आपल्याला कमी जास्त करावं लागतं, तर दुसरी गोष्ट व्यवस्थित पद्धतीने होते. ओके, पुढे अजून सांगितले, परत ते अजून एक्सप्लेन केले खालच्या लाईनमध्ये. सुखार्थीनः कुतो विद्या, म्हणजे की जो माणूस सुखी राहणार, सुखी म्हणजे इथे सुखी म्हणजे चांगलंवालं सुख नाही, म्हणजे आराम, आळशी, अजिबात काम नाही करणार, ते वालं जे सुख असतं त्याच्याबद्दल इथे म्हटलेलं आहे. सो जो माणूस एवढा आळशी आहे, नेहमी त्याला सतत आयत्या गोष्टी मिळण्याची सवय आहे, की बाबा कोणतरी घरातून बुक कंप्लीट करून देत आहे, कोणतरी वाचून देत आहे, कोणतरी प्रोजेक्ट बनवून देत आहे, मग अशा सुखी माणसाला विद्या कुठून मिळणार? ओके. आणि जो मुलगा सतत हार्डवर्क करतोय, स्वतःचे प्रोजेक्ट करतोय, ओरलची टेस्ट प्रिपरेशन करतोय, सेल्फ स्टडी करतोय, स्वतःची एक्झाम स्वतः घेतोय, पेपर स्वतःचे स्वतः चेक करतोय आणि तो सतत व्यस्त असतो, बिझी असतो, मग अशा बिझी असणाऱ्या मुलाला सुख कुठून मिळणार? सुख म्हणजे बाबा चला मी जाऊन येतो, फिरून येतो, चला मी थोडा वेळ टी व्ही वगैरे बघतो, तर अशा गोष्टी करायला त्याला वेळ मिळत नाही. कारण त्याला इच्छा असते की मला जास्तीत जास्त विद्या ग्रहण करायचे, मला काहीतरी नवीन नवीन शिकायचं आहे. ओके, असा हा श्लोक आहे. परत एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला अर्थ सांगते की ज्याला सुखाची इच्छा आहे त्याला विद्या कुठून मिळणार? आणि म्हणजे असंच आहे, ज्याला सुखाची इच्छा आहे त्याने विद्या सोडावी, विद्येची इच्छा आहे त्याने सुखाचा त्याग करावा. कारण सुखार्थी माणसाला विद्या कुठून मिळणार आणि विद्यार्थ्याला सुख कुठून मिळणार? ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल कॉन्सेप्ट काय आहे ते. पुढचा दुसरा श्लोक. दृष्टिपूतं न्यस्यत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलं सत्यपूतं वदेत्वाणीं मनःपूतं समाचरेत. ओके, आता याचा अर्थ बघा. दृष्टिपूतं न्यसेत पादम, पाद याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे? पाय. ओके, दृष्टिपूतम, दृष्टिपूतम याचा अर्थ होतो क्लिअर बघणं, दृष्टीने पवित्र असं बघणं. म्हणजे ॲक्च्युली पवित्र इथे अर्थ नाही घेता येणार, पण आपण बोलतो ना बारकाईने बघणे, असा इथे अर्थ घ्यायचा आहे. ठीक आहे. न्यसेत, न्यसेत म्हणजे ठेवणे. ओके,
तर ह्या पूर्ण ओळीचा इथपर्यंत ही एक ओळ आहे, तिचा अर्थ बघा. जेव्हा केव्हा तुम्ही समोर पाऊल ठेवता तेव्हा ते दृष्टीने बघितलं पाहिजे. आपण बोलतो ना की आपण असं म्हणतो की सावधानीने पाऊल टाक. जेव्हा आपण जंगलात वगैरे जातो किंवा अनोळखी ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला एक एक पाऊल सुद्धा खूप व्यवस्थित निरीक्षण करून टाकावं लागतं. कारण कधी त्याच्या खाली साप असेल किंवा एखादा किडा असेल किंवा विंचू असेल, आपल्याला माहीत नाही पडत. ठीक आहे. सो पहिला तुम्हाला उपदेश दिलेला आहे या श्लोकामध्ये की दृष्टीपूत म्हणजे दृष्टीने निरीक्षण केलेल्या ठिकाणी तू पाऊल, पादम म्हणजे काय सांगितलंय, पाऊल ठेवावे. असंच वर बघितल्यासारखं चालणं आणि मग कशात तरी खड्ड्यात पडणं असं करायचं नाही. म्हणजे चालताना इथे सांगितले, चालताना म्हणजे कुठल्याही मार्गावर चालताना तुम्हाला नीट बघून चाललं पाहिजे. पुढची ॲडवाईस तुम्हाला दिले, वस्त्रपूतम पिबेत जलम. ओके, जलम म्हणजे पाणी, पिबेत म्हणजे पिणे, आणि वस्त्रपूतम म्हणजेच काय, वस्त्राने गाळलेले. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी लहानपणी शिकल्यात की पाणी स्वच्छ क्लीन्स करण्याच्या वेगवेगळ्या सवयी असतात. त्याच्यामध्ये पाणी गाळणे, त्याच्यात पाण्यात तुरटी फिरवणे, ओके, असे असे प्रकार होते. तर इथे सांगितलेलं आहे की जर तुम्ही पाणी पित आहात तर वस्त्राने, कॉटनच्या प्युअर व्हाईट कलरच्या क्लीन स्वच्छ जो कापड आहे त्याच्यातून गाळलेले पाणी प्यावे. पुढे आहे सत्यपूताम वदेत वाणीम. ओके, तुमचं जी वाणी, वाणी म्हणजे तुमचं बोलणं, वदेत म्हणजे वाणी म्हणजे आपली भाषा, आणि बोलावे, वदेतचा अर्थ होतो बोलावे, आज्ञार्थी रूप आहे ते. ठीक आहे. आणि सत्यपूताम, सत्यपूताम म्हणजे खरे, नेहमी तुम्ही जे काही बोलाल ते खरे बोला. आणि लास्ट आहे मनःपूतम समाचरेत. मनः म्हणजेच काय, तुमचं जे अंतर्मन आहे ते सम आचरेत. इथे परत काय, सम हा उपसर्ग लागलेला आहे आणि आचरण हा मेन शब्द आहे तुमचा. ठीक आहे. तर तुमचं जे मनाचं आचरण आहे ते नेहमी काय करा, पवित्र ठेवा. इथे 4 ॲडवाईस सांगितलेले आहेत या श्लोकामध्ये की दृष्टीने व्यवस्थित पाहिलेल्या ठिकाणी पाय ठेवावा, वस्त्राने गाळलेले पाणी प्यावे, शुद्ध झालेले असं पाणी प्यावे, नेहमी सत्य बोलावे, आणि आपलं जे अंतर्मन किंवा आपलं जे आचरण आहे ते नेहमी शुद्ध ठेवावं, पवित्र ठेवावं. अशा 4 ॲडवाईस या श्लोकामधून दिलेल्या आहेत. ओके, आता तुम्हाला हे दिसते न्यसेत, पिबेत, वदेत, समाचरेत, हे सगळे काय आहेत, हे पिंक कलरमध्ये का दिलेले आहेत तुम्हाला, कारण हे विद्यार्थ रूप आहे जे तुम्हाला 9वी मध्ये अभ्यासायचं आहे. जसं तुम्ही 8वी मध्ये लट लकार आणि काय पाहिलं होतं, लंग लकार पाहिलं होतात, म्हणजेच वर्तमान काळ आणि भूतकाळ, त्याचे परस्मय पद, आत्मनेपद तुम्ही पाहिले होते प्रत्यय. तसंच 9वी मध्ये तुम्हाला आज्ञार्थ आणि विद्यार्थ हे पाहायचे. त्याच्यापैकी हे विद्यार्थ रूप आहेत आणि त्याचे प्रत्यय तुम्हाला पुढे ती लोक देतील पुस्तकामध्ये. पुढे बघूया. सो तुम्हाला कळलंय का, पहिला श्लोक पूर्णपणे विद्यार्थ्यांबद्दल आहे. दुसरा श्लोक आपल्याला 4 ॲडवाईस देणारा आहे. आता तिसरा श्लोक काय सांगतोय ते पाहूया. धनम लब्धम कांक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितम वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेषु निक्षिपेत. असा हा श्लोक आहे. अर्थ बघूया इथे काय आहे. धनम लब्धम कांक्षेत. ओके, तर इथे धनम आणि धनम सोबत काय बघा, अलब्धम असं आहे, ते अलब्धम. तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की संधी आहे ते धन प्लस अलब्धम असं आहे. धनम प्लस अलब्धम, इकडे संधी, इकडे धनम प्लस अलब्धम. याचा अर्थ होतो लब्ध म्हणजे मिळणे आणि अलब्ध म्हणजे न मिळणे. पुढे सांगितलं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी, तुम्हाला जे धन मिळाले नाही आहे त्या धनाची तुम्ही इच्छा करा. ओके, असं सांगितले. कांक्षेत, कांक्षेत म्हणजे त्याची तुम्ही इच्छा करा. अलब्धम धनम कांक्षेत म्हणजे जो पैसा तुम्ही अजूनपर्यंत कमवला नाही आहे त्याची तुम्ही नेहमी इच्छा ठेवा, तरच तुम्ही पुढे जाऊन ते कमवाल. पुढे आहे लब्धम रक्षेत प्रयत्नतः, आणि तुम्हाला जे लाभलेलं आहे ऑलरेडी, जे तुमच्याकडे आहे, लब्ध म्हणजे जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे
फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काही पैसे आहेत ऑलरेडी इन ॲडव्हान्स, तर त्याचं तुम्ही प्रयत्नपूर्वक रक्षण करा, म्हणजे तुम्ही त्याचं सेविंग करा. ओके, आगे पुढे जाऊया. रक्षितम वर्धयेत सम्यक. आणि तुम्ही ज्याचं रक्षण केलेलं आहे, म्हणजे ह्या पैशांचं जे तुम्ही रक्षण केलेलं आहे त्याला तुम्ही हळूहळू वाढवा. वर्धयेत सम्यक, वर्धयेत म्हणजे वाढवा. ओके, आणि वृद्धम तीर्थेषु निक्षिपेत. आणि काय सांगितलेलं आहे, जे वाढलेले, वृद्धम म्हणजे इथे ओल्ड मॅन ओल्ड वुमन असं नाही घ्यायचं आहे. वृद्धम म्हणजे जे वाढलेले पैसे आहेत ते हळूहळू तुम्ही तीर्थेषु निक्षिपेत. तीर्थेषु म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये खर्च करा. ओके, म्हणजे हा पूर्ण जो श्लोक आहे तो तुम्हाला पैशांचा वापर कसा केला पाहिजे ते सांगतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते लोक काय सांगतात, जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तो तुम्ही कमवा. जर पैसा असेल तर त्याचं प्रयत्नपूर्वक रक्षण करा. रक्षण करता करता तुम्हाला काय करायचं आहे, तो पैसा परत वाढवायचा सुद्धा आहे. आणि असा तो पूर्ण वाढलेला जो पैसा आहे, इन्व्हेस्ट झालेला जो पैसा आहे, तो चांगल्या कामामध्ये नंतर खर्च करा. आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एक्झाम्पलने ते तुम्हाला जास्त कळेल. बघा, धनम लब्धम कांक्षेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर मला पैशांची इच्छा आहे. जर इच्छा असेल तरच मी पैसे कमवू शकेन. ठीक आहे, सो मी खूप हार्डवर्क केलं, खूप मेहनत केली आणि मी पैसे कमवले. ओके, आता मी कमवलेले पैसे आहेत, सपोज 1,00,000 रुपीज आहेत, आणि ते कमवलेले पैसे मला काय करायचे आहेत, प्रयत्नपूर्वक मी त्यांना काय केलं, सेविंग अकाउंटमध्ये ठेवले. मी त्यांचं रक्षण केलं, बँक अकाउंटमध्ये टाकलं सेविंग अकाउंट, आणि मी ठेवले. पण फक्त ठेवून ते वाढणार आहेत का? मुळीच नाही. मग मला काय करायला पाहिजे, त्यांना वाढवलं पाहिजे. कसं वाढवणार मी, तर मी त्या पैशांना वेगवेगळ्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणार. फॉर एक्झाम्पल मी FD करू शकते, फिक्स्ड डिपॉझिट, किंवा मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकते, किंवा मी त्यांचं गोल्ड घेऊ शकते. तर ज्या ज्या गोष्टी आहेत की त्या पैशाला मला वाढवणार, तर त्या गोष्टींमध्ये मी ते इन्व्हेस्ट करणार. आणि फॉर सम टाईम, आफ्टर सम टाईम, काही काळ गेल्याच्या नंतर ते जे माझ्याकडे वाढलेले, म्हणजे माझी जेव्हा FD काय होणार, रिटायर नाही म्हणता येणार, जेव्हा माझी FD मॅच्युअर्ड होणार आणि माझ्याकडे खूप पैसे येणार, त्यावेळेला मला त्या खूप पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी करायचा आहे. जसं की दान करणं एखाद्या चॅरिटीला वगैरे, किंवा एखाद्याला मदत करणं जो विद्यार्थी आहे आणि पैशाची अडचण वगैरे आहे, तर अशा चांगल्या गोष्टींसाठी तो खर्च करावा असं सांगितलेलं आहे. ओके, आता तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. पुढे जाऊया आपण. अक्रोधेन जयेत क्रोधम असाधुं साधुना जयेत जयेत कर्दयम दानेन जयेत सत्येन चांद्रतम. ओके, आता ह्या श्लोकाचा अर्थ बघा. विरुद्धार्थी शब्द आहेत सगळे, अक्रोध, क्रोध. ठीक आहे, म्हणजेच अक्रोधेन जयेत क्रोधम, म्हणजेच जर तुम्हाला रागाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कशाने त्याला जिंकता येणार आहे, अक्रोधाने. ठीक आहे, म्हणजेच क्रोधाला नेहमी अक्रोधाने जिंकता येतं. तुम्ही रागवणाऱ्या माणसाला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर तुम्हाला शांत राहिलं पाहिजे. दोघांनी जर क्रोध दाखवला तर तिथे क्रोधाला आपल्याला हरवता येणार नाही. म्हणजेच क्रोधाला जिंकण्यासाठी तुम्हाला अक्रोध म्हणजे शांत राहावं लागतं. परत विरुद्धार्थी शब्द आहेत. असाधुम साधुना जयेत. असाधू साधुनाम जयेत म्हणजेच काय, असाधू याचा अर्थ होतो वाईट माणूस, आणि साधू याचा अर्थ होतो चांगला माणूस. जर तुम्हाला वाईट माणसाला जिंकायचं असेल, ओके, तर तुम्हाला स्वतःला चांगलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच दुर्जन व्यक्तीला सज्जन गुणांनीच जिंकता येतं. वाईट माणसासोबत वाईट वागून कधीच जिंकता येत नाही. ओके, उलट आपणच त्याच्यासोबत वाईट बनून जातो. पुढे, जयेत कर्दयम दानेन जयेत सत्येन चांद्रतम. कर्दयाचा अर्थ काय होतो, कर्दय म्हणजे कंजूस माणूस, आणि दानेनं म्हणजे दानशूर माणूस. इथे पण विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजेच जर तुम्हाला कंजूस माणसाला जिंकायचं असेल तर तुम्हाला दान करावं लागेल जास्त. कारण कंजूस माणसाचं मन
कंजूस माणूस कधीच जिंकू शकत नाही. कळलं? त्यामुळे जर तुम्हाला कंजूस माणसाला जिंकायचं असेल किंवा त्याला कंट्रोलमध्ये करायचं असेल तर तुम्हाला दानशूर बनावं लागेल. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे जयेत सत्येन चानृतम. ओके, तर इथे अर्थ होतो अनृतम म्हणजेच काय, असत्य. इथे संधी आहे च आणि अनृतमची. हे बघा इथे खाली लिहिलेलं आहे. तर ओरिजिनल शब्द आहे तुमचा अनृतम. अनृतम याचा अर्थ होतो असत्य म्हणजे चुकीचं, खोटं. जर तुम्हाला खोट्याला जिंकायचं असेल तर तुम्हाला स्वतःला खरं असलं पाहिजे, तर तुम्ही तिथे जिंकू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे इथे क्रोध अक्रोध, साधू असाधू, त्याच्यानंतर कर्दय दानय आणि सत्य आणि अनृतम असे विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहे. कळलेलं आहे तुम्हाला? ओके, पुढे जाऊया आपण. दुःखे दुःखाधिकान पश्चेत सुखे पश्चेत सुखाधिकान आत्मानं शोकहर्षाभ्याम शत्रुभ्यामिव नार्पयेत. याचा अर्थ बघूया. ज्या श्लोकाला जास्त वेळ देण्याची गरज आहे एक्सप्लेन करताना त्या श्लोकाला मी थोडा जास्त वेळ देते आणि जे तुम्हाला सहज समजू शकतात ते मी तुम्हाला सहज समजावून सांगते. ओके ओके आता इथे बघा, दुःखे दुःखाधिकान पश्चेत. जर तुम्हाला वरचा अर्थ कळत नसेल तर तुम्ही अन्वय पाहू शकता. आता इथे काय सांगितलंय, दुःखे दुःखे दुःखाधिकान पश्चेत म्हणजे दुःखे म्हणजे सप्तमी विभक्ती आहे तुमची देवेप्रमाणे. तर दुःखेचा अर्थ होतो दुःखात असताना. ओके, जेव्हा तुम्ही स्वतः खूप दुःखात असता, टेन्शनमध्ये असता, सॅड असता, त्यावेळेला काय केलं पाहिजे, दुःखाधिकान पश्चेत. तेव्हा तुमच्यापेक्षा जे सॅड कंडिशनमध्ये आहेत, तुमच्यापेक्षा वाईट कंडिशनमध्ये जे आहेत, तुमच्यापेक्षा जे वाईट परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पाहिलं पाहिजे, पश्चेत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे जो आपल्यापेक्षाही दुःखी आहे. आणि सुखे पश्चेत सुखाधिकान. आणि जेव्हा तुम्ही खूप सुखामध्ये असता, ठीक आहे, सुखाच्या काळात जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त सुखी असलेल्या माणसाकडे पाहिलं पाहिजे. ओके, का पाहिलं पाहिजे, अशा गोष्टी का केल्या पाहिजेत त्याचा अर्थ बघा खाली सांगितलंय. आत्मानं शोकहर्षाभ्यः शत्रुभ्यामिव नार्पयेत. अशा प्रकारे माणसाने स्वतःला कधीच स्वतःच्या शत्रूंच्या ताब्यात म्हणजे शत्रूंच्या आहारी आपल्याला गेलं नाही पाहिजे. आणि आपले दोन शत्रू कुठले असतात, शोक आणि हर्ष. शोक म्हणजे दुःख आणि हर्ष म्हणजे आनंद. म्हणजेच आत्मन म्हणजे आपण स्वतः. ठीक आहे. आणि ओके, तर इथे तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की बघा आपल्या आयुष्यामध्ये या दोन गोष्टी सर्रास होत असतात की दुःख आणि सुख म्हणजे शोक आणि हर्ष. ठीक आहे. आणि अशा कंडिशनला आणि तुम्ही बहुतेक जणांनी असं एक कोटसुद्धा ऐकलं असेल की जब आप बहुत खुश होते हो तो किसी को वादा मत कीजिए और जब आप दुखी होते हैं तभी भी किसी को प्रॉमिस मत कीजिए. आणि हे कोट खूप फेमस झालेलं व्हॉट्सअपवर वगैरे खूप होतं. तर ती गोष्ट ना खूप खरी आहे आणि ही आपल्याला संस्कृत श्लोकात सुद्धा सांगितलेली आहे की जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त दुःखी असणाऱ्या माणसाला पहा, त्यावेळेला आपलं दुःख आपोआप कमी होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही खूप सुखी असता किंवा खूप चांगल्या तुम्ही सक्सेसफुल जेव्हा बनता तेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा सुद्धा वरती असलेल्या माणसाला नेहमी बघत जा, कारण तुम्हाला गर्व होणार नाही की आपल्यापेक्षा पण कोणीतरी आहे ही जाणीव नेहमी मनात असू द्या, तरच तुमचा अहंकार तिथे जागृत होत नाही. ओके, सो तुमच्या आत्म्याच्या दोन ज्या गोष्टी आहेत शोक आणि हर्ष म्हणजे दुःख आणि सुख, हे जे तुमचे एक्स्ट्रीम लेवलला गेल्यावर शत्रू बनतात तर त्यांना तसं करू देऊ नका. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला आत्मानं म्हणजे तुम्ही स्वतः शत्रूंना स्वाधीन होऊ नका, आहारी जाऊ नका. बघा किती छान छान आणि सोप्या शब्दात आपल्याला खूप मोठ्या गोष्टी आयुष्यामधल्या इथे सांगितलेल्या आहेत. पुढे जाऊया आपण 6वा श्लोक. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः किन्नु मे पशुभित्सुल्यम किन्नु सत्पुरुषैरिती. ओके, काही काही जणांना सवय असते संधी सोडून श्लोक बोलायची, पण ते लक्षात ठेवा कारण लिहिताना तुम्हाला संधी सोडून लिहायचं नाही आहे, तुम्हाला संधी सोबतच लिहायचं आहे.
ठीक आहे. आता इथे काय सांगितलेलं बघा, प्रत्यहम प्रत्यहम प्रत्यवेक्षेत. खाली तुम्हाला अन्वय वाचायचं असेल तर तुम्हाला अन्वयने पण जास्त समजू शकतं. आता बघा, नरह आत्मनः, नरह आत्मनः याचा अर्थ होतो माणसाने स्वतःचं चरित्र जे आहे, ठीक आहे, ते दररोज आपलं माणसाने बघा, इथे थोडी खूप संधीची मिक्सअप झालेली आहे, त्याच्यामुळे थोडं इझी वेने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. की प्रत्यहम प्रत्यवेक्षेत म्हणजे प्रत्येक माणसाने स्वतःला प्रत्येक दिवशी पाहिलं पाहिजे, त्याचं वर्तन पाहिलं पाहिजे आणि विचारला पाहिजे स्वतःला प्रश्न की नरश्च ऋतमात्मनः. ओके, म्हणजेच मी पशूंसारखा आहे का, किन्नू मे पशुभित्सुल्यम. म्हणजे आपल्याला माणसाने दररोज आपले वर्तन बघून स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की माझे वर्तन पशूंप्रमाणे आहे का, की सत्पुरुषैरिती, की मी चांगल्या माणसासारखा वागतोय, सत्पुरुषासारखा वागतोय. ओके, म्हणजे हा श्लोक तुम्हाला काय सांगतो की तुम्ही स्वतःला विचारता का की तुम्ही काय आहात, तुम्ही कसे वागता, तुम्ही स्वतःला कधी चेक करता का, थोडा वेळ देऊन. करत नसाल तर केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या वागण्यावर खूप प्रभाव पडतो ह्या एका प्रश्नाचा, की आपण काय करतोय. आपण माणूस म्हणून म्हणजे सज्जन म्हणून वावरतोय जगामध्ये लोकांबरोबर, तसा बिहेव करतोय की आपण प्राण्यांप्रमाणे वागतोय, की कोणालाही कसंही बोलतोय, वाईट शब्द बोलतोय, शिव्या देतोय. कारण हे माणसांचे, सज्जन माणसांचे हे गुण नाही आहेत. आणि जर आपण तसे वागत असू तर आपण प्राण्यांसमान आहोत, आपण सज्जन नाही आहोत, आपण चांगली माणसं नाही आहोत. आणि जर चांगली माणसं नाही आहेत तर आपण डायरेक्टली पशुच होतो. कारण माणूस हा एक स्वतः काय आहे, प्राणीच आहे, प्राणी आपण म्हणतो. पण प्राण्यांपेक्षा आपल्याला श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे, कारण आपल्याकडे बुद्धी आहे. आणि जर ती बुद्धी आपण पॉझिटिव्ह वेने वापरली नाही तर आपल्याला माणूस म्हणण्याचा काही अधिकार नाही, आपण तिथे पशुप्रमाणेच होतो. त्यामुळे प्रत्यहम प्रत्यवेक्षेत म्हणून प्रत्येकाने प्रत्येक दिवशी सकाळी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आत्मनः म्हणजे स्वतःला विचारला पाहिजे की आपण पशूंप्रमाणे आहोत की सत्पुरुषांप्रमाणे आहोत. ओके, नेक्स्ट आहे, शेवटचा श्लोक आहे आपला, बकविंचिंत येदनार्थम, सॉरी, बकवच्चिंत येदर्थान सिंहवच पराक्रमेत वृकवंचावलुंपेत शशवच्च विनिष्पतेत. ओके, सो याच्यामध्ये पण तुम्हाला इथे संधी विग्रह करून किंवा अन्वय व्यवस्थित पद्धतीने दिलेला आहे. आता इथे अर्थ बघा, खूप छान गोष्ट इथे पण सांगितलेली आहे. बक म्हणजे बगळा. ओके, क्रेन हा जो व्हाईट कलरचा पक्षी असतो, जो एकदम शांतपणे तलावामध्ये उभा असतो एका पायावर. लहानपणी याची खूप चित्र आपण गोष्टींच्या पुस्तकात पाहिलेली आहेत. ठीक आहे, सो बगळ्याप्रमाणे नेहमी संपत्तीचं चिंतन करावं. चिंत हा शब्द दिसतोय तुम्हाला, चिंतन करावं. ओके, सिंहवच्च, वच्च याचा अर्थ होतो प्रमाणे. ओके, सिंहवच्च म्हणजे सिंहाप्रमाणे काय करावा, पराक्रम करावा. वृक म्हणजे कोल्हा. ओके, किंवा लांडगा, सॉरी, वृक म्हणजे लांडगा, लांडग्याप्रमाणे. लुंपेत म्हणजेच काय, लचका तोडावा, म्हणजे काहीतरी बाईट करावं. आणि शश म्हणजेच काय, ससा. आणि वच्च म्हणजे प्रमाणे. आणि सशाप्रमाणे विनिष्पतेत म्हणजेच काय, निसटून जावं. तर इथे चार म्हणजे एक पक्षी आणि प्राणी यांच्याबद्दल तुम्हाला म्हणजे कोणाकडून काय शिकलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर बगळ्याकडून तुम्हाला शांतपणे संपत्तीचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हणजे गाजावाजा नाही करायचं आहे की बाबा मी एवढे पैसे कमावले, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, असं नाही केलं पाहिजे, कारण मग ते लोकांच्या दिसण्यात येतं. ठीक आहे, सो बगळ्याप्रमाणे नेहमी संपत्तीचं जे रक्षण आहे ते शांतपणे करावं. सिंहवच्च पराक्रमेत म्हणजे सिंहासारखा पराक्रम करावा, तर सिंहासारखा एकट्याने. आणि लचका तोडावा म्हणजे एखाद्यावर जर खुन्नस ठेवली आपण किंवा एखाद्यावर आपण
ठरवलं की नाही ह्या माणसाबरोबर काही बोलायचंच नाही आहे, असं काही ठरवलं आपण निगेटिव्ह वेने, तर ते लांडग्यासारखं की म्हणजे बस आता जिंकूनच दाखवायचं, लचका तोडूनच दाखवायचं असं. आणि जर कधी एमर्जन्सी आली किंवा कुठली भीतीदायक सिच्युएशन असली काही, किंवा समोर चोर आला किंवा काही प्रॉब्लेम आला, अर्थक्विक आलं, तर कुठून निसटायचं असेल तर असं पटकन निसटायचं जसं की ससा, तो पटकन एका क्षणात दिसतो आणि दुसऱ्या क्षणात गायब होऊन जातो. तर ह्या कला प्राण्यांकडून आपल्याला घेतल्या पाहिजेत आपल्या आयुष्यात. ओके, सो अशा प्रकारे तुमची ही विद्यार्थमाला जी आहे ती इथे कंप्लीट होते आहे. आणि आय होप तुम्हाला याचा अर्थ व्यवस्थित समजला असेल, जे एक्झामसाठी खूप गरजेचं आहे. श्लोक पाठ करताना नेहमी अर्थ माइंडमध्ये ठेवून पाठ करत जा, तर ते लवकर पाठ होतं ॲक्च्युअलमध्ये. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्या गोष्टीची मदत होईल. सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.